हे एव्हरीवन, रोशन हिअर बॅक अगेन विथ अनदर व्हिडिओ. आणि आज आपण बघणार आहोत आपल्या कम्प्युटरवर सॉफ्टवेअर कशा प्रकारे अनइन्स्टॉल करायचे, त्याचबरोबर रोलबॅक ड्रायव्हर्स आणि ड्रायव्हर्स कशा प्रकारे अपडेट करायचे ते सुद्धा बघणार आहे. नमस्ते मित्रांनो, मी आहे रोशन राणे आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं रोस्टेक या चॅनलवर. सो लेट्स गेट स्टार्टेड. तर चला सुरू करूया. सर्वात आधी आपल्याला सॉफ्टवेअर अनइन्स्टॉल कसे करायचे हे बघायचं आहे. त्यासाठी आपल्याला जावं लागेल कंट्रोल पॅनलवर आणि कंट्रोल पॅनलवर गेल्यानंतर इथे आहे प्रोग्राम्स अँड फीचर्स. आणि येथे जे तुमच्या कम्प्युटरमध्ये सर्व सॉफ्टवेअर जे इन्स्टॉल्ड आहेत यापैकी तुम्ही कोणतंही एक सॉफ्टवेअर घेऊ शकता. उदाहरणार्थ मी बिंग बार नावाचं एक ॲप्लिकेशन आहे, त्याला राईट क्लिक करून त्याला अनइन्स्टॉल करतोय. प्रिपेअरिंग टू रिमूव्ह. आणि येथे अनइन्स्टॉल करण्यासाठी थोडा वेळ लागेल. आणि येथे आपलं सॉफ्टवेअर अनइन्स्टॉल्ड झालेलं आहे. तर येथे मी कॅन्सल करतोय आणि इंटरनेट एक्सप्लोरर जे ब्राउझर ओपन झालंय फॉर परमिशन पर्पज त्याला मी क्लोज करतोय. आणि या प्रकारे आपण कोणतंही सॉफ्टवेअर अनइन्स्टॉल करून घेऊ शकतो. जे तुम्हाला वाटतं ते तुम्ही इथनं चूज करून याला राईट क्लिक करून याला तुम्ही अनइन्स्टॉल करून घेऊ शकता. ही तर झाली बेसिक मेथड. आपण आता बघणार आहोत आपल्या कम्प्युटरमध्ये ड्रायव्हर्स कशा प्रकारे अपडेट करायचे. तर चला प्रोसेस करूया. यासाठी आपल्याला पहिले माय कम्प्युटरवर राईट क्लिक करून मॅनेजमध्ये जायचं आहे. कम्प्युटर मॅनेजमेंटचा एक डायलॉग ब्लॉग ओपन होतो इथे. आणि येथे डिव्हाइस मॅनेजरवर क्लिक केल्यानंतर हा एक डायलॉग बॉक्स इथे ओपन होतो. आणि इथे सर्व जे आपल्या कम्प्युटरमध्ये इंटरनल हार्डवेअर्स असतात याची सर्व एक लिस्ट येते. म्हणजे ऑडिओ इनपुट्स, कम्प्युटर, डिस्क ड्रायव्हर्स, डिस्प्ले ॲडॅप्टर्स, CD, DVD, रोम एक्सेट्रा. तर इथे जेही ड्रायव्हर्स आहेत ते आपल्या कम्प्युटरमध्ये जे इंटरनल हार्डवेअर्स असतात त्याचे इथे सॉफ्टवेअर्स असतात. उदाहरणार्थ मी इथे एक मॉनिटर, आता मॉनिटरवर जर मी इथे क्लिक केलं तर इथे तुम्ही बघू शकता ॲसरचं काय आहे, माझ्याकडे मॉनिटर आहे त्याचे इथे ड्रायव्हर्स आहेत. तर याला जर मी इथे राईट क्लिक करतो तर इथे बघा इथे प्रॉपर्टीज येतं. आणि प्रॉपर्टीजवर जर मी इथे क्लिक केलं तर इथे याची पूर्ण स्पेसिफिकेशन आपल्याला बघायला मिळतं. त्याचप्रकारे इथे एक ड्रायव्हर नावाचा ऑप्शन आहे, यावर जर मी इथे क्लिक केलं तर इथे लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता ड्रायव्हर डिटेल्सच्या खाली अपडेट ड्रायव्हर नावाचा एक ऑप्शन आहे. इथे जर तुम्ही अपडेट ड्रायव्हर कराल तर हे ड्रायव्हर काय होईल, याचे अपडेट होईल. चला करून बघूया. तर अपडेटवर क्लिक करतोय आणि येथे ऑप्शन आहे सर्च ऑटोमॅटिकली फॉर अपडेट ड्रायव्हर सॉफ्टवेअर. सर्च ऑटोमॅटिकली तुम्हाला इथे इंटरनेट ऑप्शन जर तुमच्या कम्प्युटरमध्ये असेल, इंटरनेट अवेलेबल असेल तर त्यानंतर तुम्ही इथे सर्च ऑटोमॅटिकली करू शकता. ते ऑटोमॅटिकली सर्च करून त्याला जे सपोर्टेबल जे 32 बीट 64 बीटचे जे सॉफ्टवेअर्स आहेत ते ऑटोमॅटिक त्यामध्ये इन्स्टॉल होऊन जाईल. त्यानंतर दुसरा ऑप्शन असा आहे आपल्याकडे ब्राउज माय कम्प्युटर्स फॉर ड्रायव्हर सॉफ्टवेअर. तुमच्या कम्प्युटरमध्ये जर ऑलरेडी याचे सॉफ्टवेअर्स असतील तर ते ऑटोमॅटिकली काय करेल, त्याला इन्स्टॉल करून घेईल. तर मी ब्राउज माय कम्प्युटरवर क्लिक करतोय आणि इथे नेक्स्ट करतोय. किंवा इथे दुसरा पण एक ऑप्शन आहे, जर तुमच्याकडे याची डेस्टिनेशन पाथ जर असेल तर तुम्ही इथून ब्राउजसुद्धा करून घेऊ शकता. नाही तर इथे लेट मी पिक फ्रॉम लिस्ट फ्रॉम डिव्हाइस ड्रायव्हर्स ऑन माय कम्प्युटर. तर ऑलरेडी जेव्हा तुम्ही हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलेलं आहे याचबरोबर याचे सॉफ्टवेअरसुद्धा यामध्ये असतात, तर आपण इथून सुद्धा पिक करून घेऊ शकतो. तर इथे मी क्लिक केलं आहे आणि इथे बघा, इथे बघू शकता इथे 2 ड्रायव्हर दाखवलेले आहेत. ॲसर G1 जे ऑलरेडी इन्स्टॉल्ड आहे. कदाचित त्याच्या काही फाईल्स जर मिसिंग असतील तेव्हा सुद्धा आपण याला अपडेट करून घेऊ शकतो. तर मी इथे क्लिक करतोय आणि इथे नेक्स्ट करतोय आणि इन्स्टॉलिंग ड्रायव्हर सॉफ्टवेअर हे इन्स्टॉल्ड होत आहे. आणि इथे बघा लिहून आलेला आहे इन्स्टॉल्ड हॅज सक्सेसफुली अपडेटेड युअर ड्रायव्हर सॉफ्टवेअर. तर अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक तुमच्या कम्प्युटरमध्ये जे इंटरनल हार्डवेअर्स लागलेले आहेत त्या सर्व हार्डवेअर्सला त्याचे सॉफ्टवेअर कम्पॅटेबिलिटीनुसार त्याला अपडेट करून घेऊ शकता. तर मी हा डायलॉग बॉक्स इथे क्लोज करतोय. तर इथे मी तुम्हाला त्याचप्रमाणे एक अजून ऑप्शन सांगितला, रोल बॅक ड्रायव्हर्स. तर रोल बॅक ड्रायव्हर म्हणजे काय असतं, इथे लिहून आहे बघा, इफ द डिव्हाइस फेल आफ्टर अपडेटिंग द ड्रायव्हर रोल बॅक द प्रिव्हियसली इन्स्टॉल्ड ड्रायव्हर.
म्हणजे काय असतं माहिती आहे का, आपण जेव्हा सुद्धा नवीन ड्रायव्हर इन्स्टॉल करतो आपल्या कम्प्युटरवर, इन्स्टॉल केल्यानंतर त्यामध्ये काही बग्स नसतात, पण जर असले किंवा आपल्या कम्प्युटरच्या हार्डवेअरला ते सपोर्ट नाही करत आहे किंवा आपल्या कम्प्युटरमध्ये ज्याच्या कम्पॅटेबिलिटीनुसार जे ड्रायव्हर्स आहेत ते प्रॉपरली काम नाही करत आहे. उदाहरणार्थ मी समजा एखादं साऊंड ड्रायव्हर्स इन्स्टॉल केले आणि त्या साऊंड ड्रायव्हर इन्स्टॉल केल्यानंतर माझ्या कम्प्युटरमध्ये जे स्पीकर लागलेले आहेत ते स्पीकरमधून गाणंच नाही वाजत आहे, ॲक्च्युली प्रॉपरली ते वर्कच नाही करत आहे. यासाठी हा एक ऑप्शन असा राहतो, आपण असा विचार करतो की जे प्रिव्हियस जे आपल्याकडे ड्रायव्हर्स होते त्यामधून गाणं वाजायचं, आपण उगाच त्याला अपडेट केलं. तर यासाठी काय करायचं असतं, इथे एक रोलबॅक ड्रायव्हर नावाचा एक ऑप्शन आहे. हे जर तुम्ही केलं तर तुमची जी प्रिव्हियस कंडिशन होती ड्रायव्हरची तुम्ही त्यावर पुन्हा वापस याल. तर म्हणून हा एक रोलबॅक ड्रायव्हर नावाचा एक ऑप्शन असतो. इथे तुम्ही जर याला इथे ॲक्टिवेट, हा इथे अनॲक्टिव्ह आहे, ॲक्च्युली मी याला अपडेट नाही केलेला आहे, याला मी ओव्हर द इंटरनेट अपडेट केलं नवीन अपडेटनुसार. तर हे इथे रोलबॅक ड्रायव्हर नावाचा ऑप्शन जो आहे तो इथं काय होतो, अनेबल होतो. तर हा डिसेबल आहे, तर मी याला अनेबल ॲक्च्युली मी क्लिक नाही करू शकत. जर तुमच्याकडे अशी कंडिशन कधी आली तर तुम्ही इथे याला क्लिक करून ओके करू शकता. त्यानंतर तुम्ही हे प्रिव्हियस स्टेजमध्ये याच्या जाऊ शकता. हाच आहे रोलबॅक ड्रायव्हर. आणि अशा प्रकारे तुम्ही आपल्या कम्प्युटरमध्ये सॉफ्टवेअर अनइन्स्टॉल करून घेऊ शकता आणि अशा प्रकारे तुम्ही सॉफ्टवेअर इन्स्टॉल सुद्धा करू शकता, अपडेट सुद्धा करून घेऊ शकता. तर हा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओज बघण्यासाठी पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. जय हिंद.